16 सोमवारचे व्रत करणार असाल तर ही माहिती जाणून घ्या. संपूर्ण श्रद्धेने मनोभावे महादेवांना शरण जाऊन 16 सोमवारचे व्रत केल्यास मनात असलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते. शक्यतो श्रावणातल्या पहिल्या सोमवारी 16 सोमवारच्या व्रताला सुरुवात करावी. क्रमाने 16 सोमवार पर्यंत सलगरित्या हे उपवास व्रत करावे. व्रताच्या पहिल्या सोमवारी व्रताचा संकल्प करावा. संकल्पित 16 सोमवार निर्विघ्नपणे पार पडल्यावर 17व्या सोमवारी व्रताचे उद्यापन करावे. माता भगिनींच्या बाबतीत व्रताचरण करताना मासिक अडचण आल्यास नियमानुसार उपवास व सायंकाळी गव्हाची खीर खावी. तो सोमवार गृहीत धरू नये. असे जेवढे सोमवार आड येतील तेवढे अधिक करावेत. सोहेर सूतक, अचानक आलेले संकट, स्वतःचे आजारपण, अनिवार्य प्रवास प्रसंग, नैसर्गिक आपत्ती अशा अनेक कारणामुळे व्रतामध्ये खंड पडू शकतो. तेव्हा उपवास करू नये व 16 सोमवारात त्याची गणना करू नये. परिस्थिती अनुकूल होताच उर्वरित सोमवार व उद्यापन करावे. व्रत करताना प्रत्येक सोमवारी दिवसभर उपवास व महादेवांचे नामस्मरण करावे. सायंकाळी स्नान करून शुभ्र धुतवस्त्र नेसून भाळी भस्म लावून घरात किंवा शिवालयात जाऊन जलाभिषेक, भस्म, बेलफूल वाहून महादेवांची पूजा करावी. प्रार्थना, व्रतकथा वाचन, शिवस्तुती, जप व महादेवांची आरती करावी. तुम्ही ज्यावर उपवास करणार असाल त्यानुसार महादेवांना चुरम्याच्या 3 लाडवांचा अथवा खडीसाखरेच्या 3 खड्यांचा नैवेद्य दाखवावा. त्या प्रसादातला एक लाडू ब्राह्मणाला अथवा गाईला द्यावा. दुसरा प्रसाद म्हणून घरातील सर्व मंडळींना द्यावा. तिसरा लाडू प्रसाद म्हणून व्रत करताना स्वतः सेवन करावा. त्यानंतर काहीच खाऊ नये. 16 सोमवारच्या व्रताचा संकल्प कसा करावा व पूजा कशी करावी याचा व्हिडिओ मी आपल्या पेजवर पिन करून ठेवला आहे, जाऊन नक्की बघा. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत हर हर महादेव. ओम नमः शिवाय.